नमस्कार, मी भारती. तर आजचा दिवस तुम्हाला खूप खूप शुभ, आनंदी, आरोग्यदायी जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि चला, तर आहे ना, मी तुम्हाला माझ्या अंगणाबाहेर मी थोडीशी परसबाग लावलेली आहे, झाडे लावलेली तर त्यातील एका झाडाला मस्तपैकी अशी फुलांची कळी आलेली आहे, म्हणजे छान अशी कळी आलेली आहे. आणि मी खूप दिवसांपासून वाट बघत होते की या झाडाला कधी कळी येईल, कारण मी 1 वर्षापासून हे झाड लावलेलं होतं आणि तरीही कळी येत नव्हती. म्हणून मला थोडा आनंदच झाला आहे आणि तो आनंद मी तुमच्यासोबत वाटू इच्छिते. हे कमळाच्या फुलासारखं दिसणारं हे नीलकमल पण मी एकच आणलेलं होतं. त्यालाही आजूबाजूला किती कमळ फुललेले आहेत बघू शकता. आणि मी ज्या झाडाची वाट बघत होती फुले येण्याची, तर ते हे झाड आहे. हे मी असंच आणलेलं होतं, फिरायला गेली तेव्हा एका बागेतून एक कंद आणलेला होता आणि त्याला आता मस्तपैकी फुलाची कळी लागलेली आहे. आणि आज आपण बनवणार आहोत साबुदाणा बटाटा चकली. तर त्यासाठी 1 किलो साबुदाणा मी आदल्या दिवशीच भिजत घातलेला होता, म्हणजे रात्रीच भिजत घालून ठेवलेला होता. आणि मी त्यासाठी घेतले 2 किलो बटाटे. तर बटाटे मी कुकरला 3 शिट्ट्या करून उकडून घेतलेले आहेत. आणि आता आपण सर्व बटाटे हे साली काढून घेणार आहोत. बटाटे हे उकडून झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर मी सर्व बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत. गरमागरमच जर आपण सोलायला घेतले तर आपल्या हातांना चटका बसतो, म्हणून मी थंड झाल्यानंतर सर्व बटाटे हे सोलून घेतले. आणि सोलल्यानंतर मी साबुदाणाही आपला व्यवस्थित असा भिजलेला आहे बघू शकता. आणि आता सर्व साबुदाणा मी मोकळा करून घेतलेला आहे आणि एका मोठ्या कढईमध्ये घालून घेतलं आहे. आणि जेवढा साबुदाणा होता मी तेवढंच पाणी घातलं आहे, जास्त पाणी घातलेलं नाही, कारण आपल्याला साबुदाण्याची घट्टसर असा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे, पातळसर असा नाही, कारण आपल्याला चकली बनवायची. चकली बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा हा जास्त पातळ शिजवता येणार नाही जास्त पाणी घालून, म्हणून घट्टसर असा साबुदाणा मी एका कढईमध्ये, गॅसवरती जाडबुडाच्या कढईमध्ये मी शिजून घेत आहे. आणि साबुदाणा सारखा हलवत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. साबुदाण्याचा रंग हा पांढरा दिसतो आहे आत्ता, आणि शिजल्यानंतर काचेसारखा पारदर्शक दिसेपर्यंत आपल्याला साबुदाणा हा शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता आपली घट्टसर असा साबुदाणा शिजून तयार झालेला आहे. त्याचा रंगही बदललेला आहे, जास्त पातळ नाही, घट्टही नाही, व्यवस्थित असा आपला साबुदाणा शिजून झालेला आहे. आणि आता मी थोड्या वेळ झाकण ठेवून घेतलं आहे. झाकण ठेवून गेल्यानंतर आपले सर्व बटाटे हे मी सोलून ठेवलेले होते. आणि आता बटाटे आपण मॅशरच्या साहाय्याने किंवा बारीक करून घेऊ शकता तुम्ही, परंतु मी किसणीच्या साहाय्याने हे बटाटे सर्व किसून घेणार आहे, उकडलेले बटाटे. तर आपल्याला चकली करताना सोऱ्यामध्ये कुठेही आपलं मिश्रण हे अडकणार नाही, चकली अशी गोल गरगरीत येईल. आणि चकली पिळायलाही आपल्याला त्रास होऊ नये, म्हणून सर्व बटाटे गाठी न राहता सर्व बटाटे आपण बारीक असे किसणीच्या साहाय्याने बारीक गाळून घेणार आहोत, किसून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सर्व बटाटे मी किसणीच्या साहाय्याने किसून घेतलेले आहेत. थोडाफार कच्चा असा राहिला थोडासा बटाट्याचा भाग, तर तोही आपण किसणीच्या साहाय्याने बारीक असा किसून काढू शकतो. आणि सर्व बटाटे आपले किसले गेले आहेत. आणि तोपर्यंत आपली साबुदाणाही शिजून घेतलेला साबुदाणा घट्टसर असा झालेला आहे आणि थंडही झालेला आहे. तो मी आता या किसलेल्या बटाट्यांमध्ये सर्व घालून घेणार आहे. सर्व साबुदाणा मी बटाट्याच्या मिश्रणात टाकून घेतलेला आहे. लाल तिखट घेतलं आहे मी 1 ते 1.5 चमचा, तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. आणि मीठ घेतलं आहे मी 1 किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाट्यांसाठी मी मीठ घेतलं आहे 3 चमचे, पोहे खाण्याच्या 3 चमचे मीठ घेतलं आहे.
आणि सर्व असं मिक्स करून घेणार आहे. पूर्ण हाताच्या साहाय्याने चाळून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण एकत्र एकजीव असं करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण एकजीव असं करून घेतलं आहे मी. आणि साच्यामध्ये मिश्रण भरून आपण याच्या बाहेर खाटेवरती मी एक कागद अंथरून घेतला आहे आणि त्यावरती मी सर्व चकल्या अशा पद्धतीने पिळून घेत आहेत. बघू शकता कुठे गाठी राहिलेल्या नाही आहेत, म्हणून पटापट या चकल्या मला पिळता येत होत्या. आणि अशा पद्धतीने सर्व चकल्या मी पिळून घेतलेल्या आहे. आणि आता झालेली आहे दुपारची वेळ आणि दुपारी थोडंसं काहीतरी तोंडाला चव नसते म्हणून तिखट खावं किंवा आंबट तिखट खावेसं वाटतं, म्हणून मी माझ्या माहेरून एक कैरी आणलेली होती आणि त्या कैरी चिरून घेतली मी. आणि त्यात एक मोठा कांदाही चिरून घेतला आहे, लसूण पाकळ्या, कोथिंबीर, कढीपत्ता, 1 चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ, मसाला हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला पाणी न घालता फिरून घेतलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे सर्व मिश्रण मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे. आता आपण बनवणार आहोत कैरीची आंबट गोड अशी चटणी. तर त्या चटणीमध्ये मी तुम्हाला दळून दाखवलेलीच आहे चटणी. तर आता एका तडका देणार आहे मी याला. तेलामध्ये तेल गरम करून घेतलं, मोहरी घातली, जिरं घातलं आणि या चटणीवरती हा तडका देऊन घेतल्यानंतर आपण सर्व असं तेल जिरे मोहरीचा तडका दिल्यानंतर मिक्स करून घेतलं आहे. आणि ही आंबट गोड अशी चवीची चटणी तुम्ही नक्की बनवून बघा. आणि आता मी आणलेली होती शेतातून कोथिंबीर, तर सर्व कोथिंबीर मी अशा पद्धतीने ही निवडून घेतलेली आहे. आणि मी जेव्हा भरपूर प्रमाणात कोथिंबीर असते तेव्हा मी वर्षभर कशी साठवते तर ते तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवणार आहे. तर मी सर्व कोथिंबीर ही अशी सून घेतलेली आहे आणि आता चाकूच्या साहाय्याने मी ही सर्व कोथिंबीर बारीक अशी चिरून घेणार आहे. बघू शकता आपण कोथिंबीर अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी खाली एक रुमाल टाकलेला आहे आणि रुमालावरतीच ही कोथिंबीर फॅनच्या हवेतच सुकवून घेणार आहेत की जेणेकरून उन्हात आपल्याला सुकवायची नाही. आणि अशा पद्धतीने आपण जर कोथिंबीर फॅनच्या हवेतच सुकवून ठेवली तर तिचा रंगही बदलत नाही आणि हिरवीगार अशी कोथिंबीर राहते आणि सुगंधही टिकतो. आता ही चिरून घेतलेली कोथिंबीर मी या रुमालावरतीच अशी फॅनच्या हवेत सुकवून घेत आहे. बघू शकता तुम्ही पातळसर अशी फॅनच्या हवेत मी सुकत घालून दिलेली आहे. 2 दिवस लागतात. उन्हाळ्यामध्ये 2 दिवसात ही कोथिंबीर सुकून तयार होते. आणि आता राहिलेली काही कोथिंबीर मी दररोजच्या भाज्यांमध्ये वापरण्यासाठी चिरून घेत आहे. एका प्लास्टिक डब्यामध्ये मी ही भरून घेणार आहे आणि मला 5-6 दिवस पुरेल अशी मी भाज्यांसाठी ही कोथिंबीर एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तेवढ्यात मला चहाही मी पिऊन घेणार आहे. आता चहा पिऊन झाल्यानंतर हा डबा भरून घेतला आहे मी. आणि बघा मी तुम्हाला सुकवलेली याआधीही मी अशीच कोथिंबीर सुकवून ठेवलेली होती. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.